नीटमध्ये मार्क 450 पेक्षा कमी आहेत. नीटच्या रँकवर MBBS गव्हर्नमेंट किंवा सेमी गव्हर्नमेंटमध्ये मिळणार नाही आहे. बजेट बऱ्यापैकी आहे. मग डीम्ड घ्यावं का सेमी गव्हर्नमेंटमध्ये मॅनेजमेंट कोट्यामध्ये ऍडमिशन घ्यावी? 6 पॅरामीटर्सवर तुलना करूया आणि या प्रश्नाचं उत्तर शोधूया. सुरुवात करूया इन्फ्रास्ट्रक्चर पासून. इन्फ्रास्ट्रक्चर डीम्ड युनिव्हर्सिटीजचं जास्त चांगलं आहे सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसपेक्षा. आता या क्वालिटी ऑफ एज्युकेशन या पॅरामीटरवर सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस यांची मॅनेजमेंट जरी प्रायव्हेट असली तरी हे कॉलेजेस महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस म्हणजे MUHS नाशिकला अफिलिएटेड असतात. यांच्या प्रत्येक वर्षाच्या फायनल एक्झामचे पेपर्स MUHS काढतं, कंडक्ट पण MUHS करतं आणि सर्व विद्यार्थ्यांचे पेपर तपासून रिझल्ट सुद्धा MUHS नाशिकच लावतं. या उलट डीम्ड युनिव्हर्सिटीजमध्ये त्यांची स्वतःची युनिव्हर्सिटी असते, त्यामुळे तेच स्वतः पेपर काढतात, तेच तपासतात, तेच मार्क देतात आणि तेच स्वतःच्या विद्यार्थ्यांना पास करतात. साहजिकच सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये अभ्यासाचा दर्जा हा जास्त चांगला असतो. शैक्षणिक वातावरण कुठे जास्त चांगलं असतं? डीम्ड युनिव्हर्सिटीज त्यांच्या 85% स्टेट कोट्यामध्ये सुद्धा कमी मार्काच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देतात. तिथल्या 15% NRI कोट्यामध्ये आणखीन कमी मार्काच्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो. या उलट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये 85% स्टेट कोट्याअंतर्गत 480 ते 508 अशा प्रकारच्या मार्क्स विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो. कारण सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये 85% स्टेट कोट्यामध्ये आरक्षणाचे सर्व नियम आर्थिक सवलतींसकट लागू असतात. साहजिकच सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये अभ्यासाचं वातावरण जास्त चांगलं असतं, कारण तिथले विद्यार्थी जास्त कॅपेबल असतात, जास्त महत्वाकांक्षी असतात, पुढे जाऊन त्यांची अचिव्हमेंट जास्त असते. तुम्ही या सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये 15% मॅनेजमेंट कोट्यामध्ये जरी ऍडमिशन घेतलं असलं तरी तुम्ही अशा अभ्यासू विद्यार्थ्यांच्या संपर्कात येता. तुमचं त्या लेवलचं फ्रेंड सर्कल आणि नेटवर्क बनतं, तुम्ही पण त्यांच्यासारखे बनता. डीम्ड कॉलेजेसमध्ये कमी मार्क्सवर प्रवेश मिळतो, सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये जास्त मार्कांचे विद्यार्थी असतात. हे सर्वांना माहीत असल्यामुळे ब्रँड व्हॅल्यू हा सुद्धा मुद्दा आहे. तुम्ही सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये शिकला असाल तर ते जास्त प्रेस्टिजियस आहे डीम्ड पेक्षा, कारण सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसची ब्रँड व्हॅल्यू जास्त आहे. पेशंट किंवा क्लिनिकल एक्सपोजर हे सुद्धा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये जास्त चांगलं असतं, कारण तिथे उपचार स्वस्त आणि मोफत असतात. महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी योजना, आभा कार्ड, जननी सुरक्षा योजना अशा अनेक सरकारी योजना सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये असल्यामुळे तिथे मोफत किंवा बऱ्यापैकी स्वस्त उपचार होतात, त्यामुळे पेशंट फ्लो चांगला असतो. या उलट डीम्ड कॉलेजेसमध्ये हॉस्पिटल्स जास्त सुसज्ज असतात, पण मग त्यांचा हॉस्पिटलचा खर्च इतका जास्त असतो की ते स्वस्तात किंवा मोफत उपचार देऊ शकत नाही. त्यामुळे NMCचं इन्स्पेक्शन जेव्हा असतं पेशंट फ्लो दाखवण्याकरता तेवढ्या पुरता मोफत उपचाराचा कॅम्प काढायचा असं बरेचसे डीम्ड मेडिकल कॉलेजेस करतात. बऱ्याचशा डीम्ड मेडिकल कॉलेजेसमध्ये OPD मध्ये पेशंट्सपेक्षा डॉक्टरांची संख्या जास्त असते असे चित्र उभे आहे. त्यामुळे क्लिनिकल एक्सपोजर बाबतीत सुद्धा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस डीम्ड पेक्षा सरस आहेत. कदाचित अति महत्वाचा पॅरामीटर म्हणजे कॉस्ट, येणारा खर्च MBBS करायला. सेमी गव्हर्नमेंटच्या मॅनेजमेंट कोट्यापेक्षा डीम्ड कॉलेजेस स्वस्त आहेत, पण कितीने स्वस्त आहे हे गणित मांडताना मात्र बरेचसे पालक चुकतात. डीम्ड कॉलेजेसची फी एकंदरीत कमी असते सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसच्या मॅनेजमेंट कोट्यापेक्षा. परंतु एक गोष्ट इथे विचारात घेतली पाहिजे की डीम्ड कॉलेजेसमध्ये मोठ्या प्रमाणात हिडन चार्जेस असतात. या ना त्या नावाखाली 5 ते 7 लाख रुपये दरवर्षी ते काढतात प्रत्येक विद्यार्थ्यांकडून. शिवाय डीम्ड कॉलेजेसचे हॉस्टेल आणि मेस जास्त कॉस्टली असते सेमी गव्हर्नमेंट पेक्षा. त्यामुळे दोघांच्या कॉस्टमध्ये खूप फरक नाहीये, विशेषतः क्वालिटी ऑफ एज्युकेशन हे जेव्हा तुम्ही विचारात घेता तेव्हा. त्यामुळे मॅनेजमेंट कोटा तुमच्या बजेटमध्ये जर असेल तर मॅनेजमेंट कोटाच निवडा. त्यामुळे तुमच्या उज्ज्वल भविष्याचं फाउंडेशन आणखीन मजबूत होईल. याकरता कुठल्याही प्रकारची गरज किंवा मार्गदर्शन लागत असेल तर निसंकोचपणे संपर्क करा, 100% मदत करू.